बर्थडे माझा आहे, मॅडम खुश होत आहे. तर सकाळचे 8 वाजून गेलेले आहे. आज मॅडम म्हणजे एवढं सकाळी उठून आंघोळ करून रेडी आहेत. आंघोळ केली की नाही देवचाने की गोळी काढली. टिश्यू पेपर आणि त्याच्यावर काढली आहे माझी मिशी. एक एकूण डार्क आहे आणि एक एकूण पेंट आहे. आणि यामध्ये ग्रीन कलर दिसतोय. मला माहित नाही माझ्या मिशी मध्ये कुठे ग्रीन कलर आहे. हे असं कोण बघतं यार. इतक्याने मी छान लिहिलं तिथे ठेवलं. त्या याच्या मेणबत्तीला छान लाईट लावला मी असा. लग्न जाऊन म्हणजे लग्न होऊन 2.5 महिने झाले पण कधी अहो नाही म्हटलं. आणि इथे लिहिलं आहे अहो. आजपासून सुरुवात आहे. बारसं कर ना माझं. करू का? मी ताजमहल बनवला तुमच्यासाठी. ठीक आहे. माझ्यासाठी ताजमहल जागा आहे का तुझ्याकडे? अजून काय? बर्थडेची स्पेलिंग पण चुकलेली आहे. बर्थडेची स्पेलिंग सुद्धा चुकलेली आहे. मग BIRTH येते. आम्ही शिकलोच नाही, शाळेतच नाही गेलो तर काय. पण हे असं कसं झालं यार. ते ग्रीन कलर झाला होता तिथे. ऍडजस्ट करा ना तेवढं. आता आमच्याकडे वेळ नव्हता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हे जे बनून दिसत आहे ना ते चोरी केलेले आहे. चोरले फिरले नाही. माझं घर नाही आहे का हे? माझं सामान नाही आहे का? आपलं. मग आता कसं आपलं? ठीक आहे. चला फ्रेश होऊया. काही एफर्टला महत्व नाही आहे इथे. चला फ्रेश हो आणि भेटू. तर आंघोळ झालेली आहे आणि 10:30 वाजलेले आहे. आणि आता मॅडमचा म्हणजेच पुढचा जो प्लॅन आहे केक कट करायचा त्याची अंमलबजावणी आता आम्ही करणार आहोत. तर मॅडम गेलाय केक आणायला. म्हणजेच फ्रीज मध्ये ठेवलेला आहे. तिने रात्रीच आणून ठेवलेला होता. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे डिअर अहू. हॅपी बर्थडे टू मी. मी नाही, पहिले तुम्ही. पहिले मी खाऊ घालतो ना. नाही, बर्थडे तुमचा आहे. खा. पहिले तू. पहिले तुम्ही. सांडला नाही पाहिजे, ब्रेड खराब होईल. तुमच्या आवर डिपेंड आहे. शंभर लागलं त्याला. काही पण. चिअर्स. किती तोंड भरवलास? तुमची मिशी पण भरली. हायलाइटेड मिशी. One more. हे नको बोलू. का? नाही. बस आता अजून एक. ओके डन. आता स्वयंपाक करायचा. म्हणजे केक कसा आहे विचारत अशी आहे जसा की तूच बनवलेला आहे. किती सुग्रण आहे माझी बायको. ऑर्डर तर केला ना. ऑर्डर पण करता आला पाहिजे व्यवस्थित. कितीला झाला? ओनली 250. अबे 150 रुपये भेटतो. देऊ का एक? बटर स्कॉच आहे. बटर स्कॉच. हा तर 150 रुपयात भेटते. तुला लुटलं नाही मला. त्याला मी अर्ध्या रात्री ते 30 मिनिटं बाकी असताना मागवला मी. आरतीताईने घेऊन दिलेले. हो ना. मग ताईकडनं. आरतीताई हे बघा तुम्ही घेऊन दिलेले कपडे हे स्वतः माझं गिफ्ट त्यांनी स्वतः कॅन्सल केलंय. नवऱ्याला कोण रिमोट कंट्रोल वाली कार घेऊन देते? लहान आहे का? मी काय मागितलं? व्हॉट्सअपला चॅटिंग आहे म्हटलं माझ्याकडे. ते लग्नाआधीची गोष्ट होती. ते काही असो. तर सेलिब्रेशन झालेलं आहे आणि
इंजिनियर आता आपल्या कामावर रुजू होतोय. काम म्हणजे स्वयंपाक करायचा आहे. काय बदमाश आहे यार तुम्ही. म्हणजे लग्नानंतर मी विचार केला होता की मला आयतं खायला भेटल, सगळं काही आयतं भेटल, काही करायची गरज नाहीये. पण तरी सुद्धा आजही मी स्वयंपाक करतो, भांडे घासतो, कपडे धुतो. म्हणजे मी माझी व्यथा कोणाला सांगू शकत नाही, तरी मी आज सर्व तुम्हाला सांगतो ही गोष्ट. मी बनवलेली भाजी यांना आवडत नाही म्हणून हे बनवतात, बाकी काही कारण नाही. काय म्हटलं? तेच कारण. काय 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 मला ऐकू नाही आलं. मी बनवलेली भाजी आवडत नाही तुम्हाला. असं कोणी म्हटलं? नाही तर म्हणूनच करता ना स्वयंपाक मला. चला आता आपण आपला काम करूया, त्याशिवाय आपल्याला जेवायला भेटणार नाही. आज तेरा भाई बनाएगा, सॉरी आज तेरा पति बनाएगा दाल फ्राय. भाईच बनाएगा. नहीं, आज तेरा पति बनाएगा दाल फ्राय. अरे गमत केली. चल इकडे लवकर आता पटकन 2 हिरव्या मिरच्या दे, 1 लाल मिरची दे. तुम्ही बनवता मी कसं करेन? अरे दे ना यार पटकन, लवकर होते. 1 कांदा दे पटकन, 1 टमाटर दे, 2 हिरव्या मिरच्या दे. कांदा टाकता वरून हात. अरे दाल फ्राय बनवतो मी. सॉरी. आदित्य स्टाईल दाल फ्राय. मोठा दे. नाही ठीक आहे तेवढं द्या. किती आहे वरण? शिजलं का? हा शिजलं. तू टमाटर घे. एक नंबर आता. हा अबे टमाटर मोठा झाला ना, छोटा नाही ना. बर्थडे माझा आहे. नवीन कपडे मी घातले. नवीन कपडे मी घातलेले आहे आणि बिल मी पे केलेलं आहे. जा बरं तिकडे. बिल करता नसतो. 2 लसणाच्या काड्या शिकून दे पटकन. मी नाही देत. कारण की तू माझी अर्धांगिनी आहे. काय बनवू का गोड? विचारावं लागते. माझी आई माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शिरा बनवत होती, काजू टाकून, काजू संपत, बदाम टाकून. बदामचा शिरा. बदाम खाल्ल्याने वाढते जे तुला. म्हणूनच खाऊ घालत होता. होत आहे ना तुला बर्थडेच्या दिवशी खाऊ घालत होते. बेटा लयच हातून गेला तू का? आता काहीच नाही. आता असं केलं फक्त. असं मारलं का? सगळं व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड होत आहे. किती माझ्यावर अत्याचार चालू आहे. आज सगळं दिसत बघा. तोंडाने असं सांगून असं विश्वास नाही बसतो. आता ते आज बघ ना, असं असं नॉर्मल तेच म्हणते ना मी. ऍक्शन केली तू अशी. आता तुम्ही तेवढी ऍक्शनच दाखवा, बाकी कट करून टाकायला झालं मग. दुसरं येतच का आपल्याला? रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा. साइड में बैठेंगी और पति खाना पकाएगा. तर आता आपलं झालेलं आहे फोडणीचं वरण तयार. इकडे एवढ्या पण झालेलं आहे, स्वयंपाक केलेला आहे पूर्ण. आणि आता करूया जेवण आणि मग सुस्तावून झोपू, कारण की आपण नाईट शिफ्ट करून आलेलो आहोत. चला जेवण करूया पटकन. आणि मॅडम कचरा गाडी आलेली आहे, तर तुम्ही जाऊ शकता खाली. कचरा फेकायला तुम्ही जाऊ शकता. जाणं यार, मला भूक लागली आहे. घरच्यांना वाटतं मी बायकोवर अत्याचार करतो आणि बायको मला कामाला लावते इथे. चला कचरा फेकून येऊ, जेवण करू आणि झोपू. तर भेटू आता डायरेक्ट संध्याकाळी. तर सायंकाळचे 7 वाजून गेलेले आहेत आणि बाहेर जायचा प्लॅन होता, पण आमच्या मॅडमचं ऑफिस चालू आहे कुठे. तर बाहेर जायचा प्लॅन आता आज कॅन्सल आहे, कारण की मॅडम म्हणत आहे की तिच्या सासूची म्हणजेच माझ्या आईची आणि माझ्या बर्थडेची पार्टी ते एकत्र देणार आहे मला. देणार ना? बहुत पैसा है तेरे पास, बहुत पैसा है बेटा, बहुत पैसा है.
एक सूत्र सांगतो, लग्न करायचं असेल तर मुलगी एकुलती एक बघा आणि सासरा श्रीमंत बघा. तसं मी केलेलं आहे. आणि बर्थडे माझा आहे, मॅडमचे पार्सल येत आहे. सो प्लॅन असा आहे बर्थडेचा की आमच्या इथं आज गेस्ट येणार आहे. सेलिब्रेशन आम्ही सकाळी केलेलं होतं आणि आता संध्याकाळी थोडंफार बाहेरून आम्ही पार्सल आणणार आहोत आणि बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत माझा. वेगळंच काहीतरी चाललंय. अच्छा, व्हिडिओ मध्ये सर्व आवड करून देते ती मला. गेस्ट येणार आहे. मग माझ्यावर अत्याचार चालू आहेत. बायांना दोष, कोणत्या बायांना दोष दिला? सगळेच माणसं त्यांच्या बायकोंना म्हणतात की माझी बायको आळशी आहे, जशी की तू. चला जाऊया बाहेर, पार्सल घेऊन येऊ आणि देन बर्थडे सेलिब्रेट करू. तसं वातावरण एक नंबर झालेलं आहे. 8 वाजून गेलेलं आहे आणि आतापर्यंत वातावरण भारी होतं आणि पाऊस चालू झालेला आहे. नाशिकमध्ये कधी काय घडेल काही सांगता येत नाही. आणि इकडे मॅडमची तयारी चालू आहे कारण की पाहुणे येणार आहे. आणि आजचं मेनू आहे पावभाजी. आणि हे सर्व मी केलंय कारण की बर्थडे माझा आहे. अमरावतीची लोक पागल आहे अशी ही म्हणत आहे. माझा काहीही संबंध नाही. तर चला आता जे आमचे पाहुणे येणार आम्ही त्यांची वाट बघतो. बर्थडे सेलिब्रेट करतो पुन्हा एकदा घरच्या घरी. तर आज आहे दिवस दुसरा. काल पार्टी झाल्यानंतर आम्ही गेलो कामावर. आता आलोय सकाळी. दिवसभर आम्ही झोपलो आणि आता वाजले संध्याकाळचे 6. आज आम्ही दोघं बनवणार आहोत चहा कारण की काल मी स्वयंपाक केला होता. तर आज मॅडमच्या हातचा आज आपण चहा पिऊ. मी नाही करणार आहे. तुला काय आणले? काय पाहिजे? खाणं पिणं झालं आता कामाला लागा. तसंही उद्याचा ऑफ आहे. त्याच्यानंतर उद्याचा लास्ट डे सुद्धा आहे. मॅडम आखाडीला, पहिली आखाडी मॅडमची. मॅडम चाललं बाहेर. बघतो आता किती लट्ट होती ते. आता मी इन्स्ट्रक्शन देणार तर त्या गोष्टी फॉलो करायच्या. आज आपण बनवूया चहा. लेट्स सी कसा चहा होता. मी पहिल्यांदा चहा लग्नानंतर ते पण तिला बघायला गेलो होतो तेव्हा सुद्धा तिच्या काकूनी चहा केला होता. आणि महत्वाचं म्हणजे तिच्याकडे जे पहिले त्यात केस निघाला होता. काय आहे माझेच केस होते. काय गोष्ट होतं पण तो टाकून गेलो होतो ना पहिले भांडा तिथे ठेव. थोडीशी टाक, थोडीशी पटकन टाक ना. अशी अरे हम बाकी काम पाणी कर. बघ लिस्ट कर दिली. आता टाक नंतर बस तिकडे तुझ्या कॉफी दोघं पडली माझी बायको. तर काल आमच्या दोघांची झोप झाली नव्हती कारण की ती रात्रभर डेकोरेशन करत बसली. डेकोरेशन एका तासाच होतं, तिचं कामच बाकी होतं. आणि काल दिवसभर मला तर कंटिन्यू फोन होते. त्यामुळे काल दिवसभर काही झोप झाली नव्हती. तर आज सकाळी जसं मी ऑफिसून आलो मी जे झोपलो 8:30 तर डायरेक्ट 4 वाजता उठलो झोपून. आणि आज मॅडमची मजा आली कारण की मॅडमला स्वयंपाक नाही करावा लागला. सॉरी, आज मला स्वयंपाक नाही करावा लागला त्यामुळे मॅडम उपाशी राहिल्या आज. तर अशा प्रकारे मी चहा बनवलेला आहे. 1 नंबर चहा झालेला आहे. मग पिऊन सांगतो तुम्हाला. चला आता आम्ही चहा घेतो आणि भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये लवकरच. तशी घरी गेल्यावर आता तर मजाच येणार आहे. आता आपण मस्त भ्रमंती करणार आहोत सह्याद्रीमध्ये. काय बघतीये तू? बाय. आला राग तिला. चला बाय. इथं माझा चहा संपत आलेला आहे आणि हिला अजून गाणं सापडत नाही आहे की नवऱ्याच्या बर्थडे साठी स्टेटसला गाणं काय लावावं. आणि चहा तिकडे थंड होत चाललंय.